आज काही गप्पा चालल्या होत्या. साधारण वयोग्रुप होता 50 ते 60 आणि विषय होता रिटायरमेंट कधी घ्यायला पाहिजे. सगळेजण विचार करतात. हा कोण करत नाही हा विचार. प्रत्येकजण हा विचार करतोय की रिटायरमेंट कधी घ्यायला पाहिजे आणि मग त्याच्यासाठी नियोजन काय काय करायला पाहिजेत. मग नियोजनात काय दोन महत्त्वाची नियोजन आपल्याला करणं भागच आहे आणि करावीच लागतात. हे काय आर्थिक नियोजन आणि दुसरं कुटुंब व्यवस्था, ज्या कुटुंबात आपण राहतोय त्या संदर्भातलं नियोजन. आता त्या कुटुंबाला नीट ठेवण्यासाठी आधीच मी तर पहिल्यांदा मला ओळखलं पाहिजे की माझ्या गरजा एक्झॅक्टली काय आहेत. आता हे आर्थिक नियोजन जे करायचं आहे ना, ह्याला फार जबाबदारीनं करणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा होतं काय, आपण ना त्या गोष्टीवरती शांत बसून विचारच करत नाही एक्झॅक्टली की मला समजा आज माझं शिक्षण, माझा जॉब, माझा बिझनेस ह्याच्यातून एक्झॅक्टली आज रोजी किती पैसे येत आहेत, साधारणपणे 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर त्यातून किती पैसे येणार आहेत, हा पहिला विचार महत्त्वाचा आहे. म्हणजे माझ्या कुटुंबात एकूण किती पैसे येत आहेत, सदस्य किती आहेत, हे जेव्हा आपण पहिल्यांदा हिशोब कुठेतरी लावू, त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा भाग हा जबाबदारीनं केला पाहिजे, शांत बसून केला पाहिजे. आणि तो म्हणजे माझ्या घराचा इन्कम जर एवढा आहे, माझ्या कुटुंबाचा इन्कम टोटलमध्ये मी असेल, आई वडील असेल, पत्नी असेल, जे कोण घरात मिळवते असतील ते एवढा इन्कम आहे, तर आता माझ्या कुटुंबाला किती खर्च सोसू शकतो, किती खर्च सोसणार आहे, ह्याचा हिशोब आधी पहिल्यांदा मांडला पाहिजे. बऱ्याच वेळा हा हिशोब न मांडल्यामुळं काही जाणकार आहेत ते हा हिशोब करतात आणि त्या प्रमाणात घरातल्या सुविधा, वस्तू, टी व्ही, मोबाईल, घड्याळ किंवा कुठल्याही ज्या आपण खरेदी करतो, ज्या किचनचे आयटम्स असतील, स्वयंपाकघरातल्या गोष्टी, त्याच्या किमती ठरवतो आपण. कपड्यांच्या किमती ठरवतो की इन्कम टोटल एवढा आहे माझ्या फॅमिलीचा, तर त्यानंतर माझ्या घरातून होणारा खर्च एवढा झाला तर मला परवडणार आहे. हा विचार सुरुवातीला करणं गरजेचं असतं. लग्नानंतरच्या काही अवस्थेमध्ये मुलांना साधारण वयोगट जो 25 ते 40चा वयोगट आहे, तिथे ही सगळी गणितं आधीच मांडणं गरजेचं आहे. मग जेव्हा समजायला लागतं ना, तेव्हाच किती इन्कम आहे आणि मला खर्च किती करायचा आहे. बऱ्याच वेळा होतं काय, माझा इन्कम असतो कमी, पण दुसऱ्यांनी काहीतरी केलेलं आहे म्हणून मी त्या प्रमाणात एक्सपेन्सेस करायला जातो लोकांना दाखवायला. लग्नासारख्या गोष्टी आहेत, आपण ठरवून टाकतो लग्नाचा खर्च त्यांनी केवढा मोठा केला, ती केवढा बँड बाजा होता, वरातीत काय काय केलं, दागिने काय होते, ते लाइटिंग काय होतं. त्यांनी केलं असताना त्यांच्या मागं काय आहे आपल्याला नक्की माहीत नसतं. आपण फक्त बाह्य गोष्टीच्या दिखाव्यावर अट्रॅक्ट होतो आणि आपण ती स्वप्न बघायला लागतो, आपल्या इच्छा तशा निर्माण करतो. त्या इच्छा निर्माण झाल्या की त्या पूर्ण करण्यासाठी मग अनावश्यक कर्ज पण घेत बसतो. अनावश्यक हा सगळा जो कर्जाचा बोजा आहे हा डोक्यावर पडणारच आहे ना कुठंतरी येऊन. मग याचं पण गणित बांधलं पाहिजे की मी हे कर्ज घेत असताना ते कर्ज फेडण्यासाठी मला व्याज द्यावं लागतंय जास्तीचं. ते किती जाणार आहे व्याज, मी घेतलेल्या कर्जावरती मला ते फेडत असताना मी किती जास्तीचं व्याज देणार आहे. आणि मग खरंच त्या कर्जाची तेवढी मोठी वस्तू घेण्यासाठी गरज आहे का, हा पण विचार करणं गरजेचं आहे. ज्या घरामध्ये उदाहरणार्थ एखादी 4 चाकी आहे, आपली बेसिक पर्पज काय आहे, आपल्या कुटुंबाची नीड, गरज पूर्ण झाली पाहिजे त्या 4 चाकीची. मग माझ्या आर्थिक प्राप्तीनुसार मला 5 लाखाची घ्यायची 4 चाकी, 10 लाखाची घ्यायची का 15 लाखाची, हे मी ठरवणं गरजेचं आहे. त्यांनी 15 लाखाची घेतली आहे, 20 लाखाची घेतली आहे म्हणून मी पण तेवढ्याच किमतीची घेते, हा वेडेपणा ठरेल. आणि मग कुटुंबाची जी आर्थिक अवस्था आहे ती कोलमडून जाईल आणि याचे फटके बसतात साधारण 50शी नंतर. कारण आपण जर योग्य वयाच्या 25-30लाच ही नियोजनं नाही केली की मला माझी क्षमता साधारण काय कॅपॅसिटी आहे पैसे मिळवण्याची, खोटी खोटी स्वप्न उगीचच बघायची, मी अमुक होणार, मी तमुक होणार, त्याला काही लॉजिक नाही या गोष्टीला. मला कळतं ना माझी क्षमता काय, माझ्या कुटुंबियांची क्षमता काय, आमच्या घरात येणारा पैसा साधारण किती असू शकेल, प्लस मायनस होईल पण अंदाजे काय असू शकेल. आणि या प्रिडिक्शनप्रमाणे या खर्चावरती आपण नियंत्रण आत्ताच आणणं गरजेचं आहे. आणि मग साधी गोष्ट आहे ना, अगदी कॉलेजची मुलं आहेत, समजा वयवर्ष 20-22चा मुलगा कॉलेजला जातोय, त्याला पॉकेट म्हणून दिला जाणारा समजा 500 रुपये आहेत. का नाही मुलांना हे शिकवायचं आहे की तुला आज पॉकेट मनी म्हणून 500 रुपये खर्चायला दिलेत, त्याच्यातले जे तू वाचवणार आहेस, कॅन्टीनमध्ये गेला आहेस, 100 रुपयाचं काहीतरी उडवलेत पैसे,
जा मजा करावी, त्याबद्दल नाही आहे, मजा व्हायलाच पाहिजे त्या वयामध्ये. पण 100 रुपयाच्या वस्तूच्या ऐवजी मी कॅन्टीनमध्ये 70 रुपये खर्च केले आणि ते 30 रुपये जर बचतीला टाकलेत तर माझ्या भविष्यात काय होईल त्याचं. अशा खूप जागा आहेत. वस्तूंच्या खरेदीमध्ये जर मला 50, 100, 200, 500 वाचवण्याची सवय जर साधारणपणे 17, 18, 20 वर्षाची असतानाच लागली तर मला असं लक्षात येईल की ते वाचवलेले पैसे मला भविष्यात फार कामी आलेत. माझ्या 50 नंतर त्याचं महत्त्व मला कळायला लागेल. शॉर्ट पैसा नाही कुठे मिळत. मला जे एक बिझनेसमन म्हणून 30 वर्षे इंडस्ट्रीत काढली, एक गोष्ट लक्षात आली, अशी बोटावर मोजणे एवढी माणसं सापडतील की जी म्हणतात आम्हाला हो हो हे असे शॉर्ट इन्व्हेस्टमेंट काहीतरी केली आणि त्यातून पैसे मिळाले. ती 4 लोकच असतात ज्यांना हे असे पैसे मिळाले असतात. बाकीचे राहिलेले असतात 100तले 96 ते डुबलेले असतात. मग हा शॉर्ट मनी हा काही पैसे मिळवण्याचा मार्ग असू शकत नाही. त्यासाठी आपल्याला लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट्स, आता आपण बघतो म्युच्युअल फंडासारख्या गोष्टी आहेत, SIP मध्ये गुंतवा वगैरे सांगतात, त्याला थोडा संयम पाहिजे. तो संयम एक अलीकडे संपला आहे. फास्ट पाहिजे, सगळं फास्ट पाहिजे. त्या व्याजाची अट्रॅक्शन्स खोटी दाखवली जात आहेत. कुठले तरी मल्टी लेवल मार्केटिंगच्या ज्या गोष्टी येत आहेत, असे काही ते रॉंग ते मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजीज समोर डोक्यात घातल्या जातात. आपण तिथे पैसे आणि किती बुडलेत किती जण त्याच्यामध्ये. एवढं होऊ नये, आपण परत त्यात चुका करत असतो. म्हणून सावध होऊयात. जे आत्ता नुकतेच जॉबला बिझनेसमध्ये एंट्री केली असेल, 25 वर्षाचे लग्न होत आहेत त्यांनी आत्ताच सावध होऊयात. लॉंग टर्ममध्ये काही पैसे गुंतवता येतील का, की अजून मला चित्र माहीत नाही पुढचं आणि मी धपा सगळ्या घरवरती, मला माझी कॅपॅसिटी नाही तरी त्यांनी घेतलं ना 4 BHK, मग मला 3 BHK 4 BHK पैसे गुंतवायचे. अरे मला आज रोजी एवढी कर्ज काढून चालणार आहेत का. इन्कम टॅक्ससाठी दाखवावं लागतं ना, मग दाखवायचं तेवढं काय हरकत नाही, त्या घराची एक्सपेन्सेस, पण किती. म्हणून आपली इन्कम किती आहे, प्राप्ती किती आहे आणि खर्च किती आहे याचा हिशोब ना तर नक्की प्रत्येकाने केला पाहिजे. आणि तो जर केला ना तर जीवन पुढे सोपं होईल. आणि असे 2 प्रकारचे पण लोक बघितलेत. एक तर आहेत की जे पैशाचा हिशोब न लावता उडवत असतात, नुसते खर्च करतात आणि नंतर कर्जाची ओझी डोक्यावर घेऊन बसतात. असे पण एक प्रकारचे आहेत. आणि दुसरे असेही बघितलेत, अतिशय घाबरलेले, इन्सिक्युअर आहेत, ग्रीड आहे सारखी, त्यांना नुसतं असं लोभ आहे, अरे मला पैसा पाहिजे, भविष्यासाठी लागणार, या भीतीने ट्रिप नाही, जेवण नाही, फॅमिलीबरोबर बाहेर जाणं नाही, ह्या प्रकारचं आयुष्य जगतात. म्हणून याला ना खूप महत्त्वाचं आहे की हे 2 रूळ आहेत ना, एका रुळावरती हे आपल्याला प्रपंच, बिझनेस, जॉब काय असेल ते करत राहिले आणि दुसऱ्या रुळावरती माझ्या आर्थिक कुवतीनुसार मला मजा पण करायची आहे. मला नाही मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन जेवता येत ना 5,000चं, मस्त भेळेच्या गाड्यावर जाऊन पण कुटुंबासहित, मुलांसहित, मित्रमैत्रिणींसहित ही एन्जॉयमेंट करण्याची भाषा पण शिकली पाहिजे. आणि हे दोन्ही जेव्हा पॅरलल जाईल तेव्हा मग पुढं वाटतं अरे हां आपण जगलो बरं का. नाही तर खूप माणसं बघितलीत, पैसा आहे मागं ठेवून चाललेत, शेवटपर्यंत घाबरलेत, अरे माझं कसं होणार. आणि शेवटच्या स्टेप्स अशा बघितलेल्या आहेत त्यांच्या म्हातारपणातल्या की ते पृथ्वी सोडायची असेल तरीसुद्धा टेन्शनमध्येच आहेत. हे नको असेल, तृप्तता जीवनाची जर हवी असेल तर हे आर्थिक नियोजन खूप गरजेचं आहे. कारण आपल्या बेसिक गरजा तर पूर्ण व्हायलाच पाहिजेत, त्याच्याबद्दल काही चर्चाच नाही आहे. बेसिक काय असेल ते घर, गाडी, अमुक घराला लागणारं साहित्य, ह्या बेसिक मूळ ज्या गरजा आहेत त्या तर पूर्ण व्हायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय काहीच करता येत नाही. पण त्या मूळ गरजांच्या वरती ज्या उड्या मारायच्यात, म्हणजे छोटीशी गोष्ट आहे, माझ्या घरामध्ये मला सगळ्या रूममध्ये AC खर्च करायचे आहेत का, AC बसवायचा आहे का, गरज आहे का त्याची, मी सोसू शकणार का, गरज जरी असली तरी सोसणार आहे का मला ते, हा विचार करणं गरजेचं आहे. आणि हे सगळ्यांना माहीत असतं पण प्रत्यक्ष कृतीत येत नाही. म्हणून महिन्यात एकदा शांत बसून हातात डायरी किंवा जे काय डिजिटल सोर्सेस वापरायचे आहेत ते घेऊन बसलं पाहिजे. प्रत्येक महिन्यामध्ये बसलं पाहिजे असं शांतपणे विचार करत, माझा इन्कम किती आहे, खर्च किती चालले आहेत, फॅमिलीची डिरेक्शन बरोबर आहे ना. आणि साधारणपणे वयाच्या 40, 45, 50 नंतर तर ते लोन बिनच्या भानगडीतच नाही पडायला पाहिजे. कारण आपण जे कष्ट करून पुढे आलेलो आहे 40-45 पर्यंत, त्या कष्टाला कुठंतरी न्याय द्यायचे दिवस आहेत ना. आणि त्या काळामध्ये कर्जांची ओढी डोक्यावर कशाला पाहिजे आहेत. म्हणून कर्ज काढताना सुद्धा 25च्या लोकांना आताही एक सूचना म्हणून अनुभवाने सांगतोय फक्त हे, की साधारणपणे 50-55च्या नंतर कर्ज डोक्यावरती असणं हा गुन्हा म्हणेन मी. कारण ती कर्ज म्हणजे टेन्शन आली ना, परत पुढच्या पिढीने करू देत त्यांचं काय करायचं ते. 50-55चं जेव्हा वय असतं तेव्हा आपण शांत, रिलॅक्स, आपलं स्वतःचं काहीतरी आयुष्य जगायचं राहिलेलं आहे ते जगून घ्यायचं आपल्याला.
नाही तर त्या कर्जाचं टेन्शन त्या वयामध्ये घेऊन पुढच्या पिढीचं पण मला केलं पाहिजे, पुढच्या 7 पिढ्यांची सोय मला केली पाहिजे. कोणी सांगितलं? काही गरज नाही. पुढची पिढी सक्षम असेल तर त्यांची ते करतील, त्यांच्या पाठीची राहू, आशीर्वाद देऊ, त्यांना आपण गो अहेड म्हणून मोटिवेट करू. पण आर्थिक त्यांच्या सगळ्या सोयी करून देणं त्या वयानंतर सुरुवातीला करतोच ना आपण. शिकवूयात त्यांना जे योग्य ते मार्गदर्शन करू, त्यांना मार्गाला लावून देऊ त्या पिढीला. पण शेवटपर्यंत ह्या जबाबदाऱ्या घेऊन स्वतःचे त्रास नाही करायला पाहिजे. शांतपणे बसून 25 वर्षाचा असताना मी काय करायला पाहिजे, 35ला काय असायला पाहिजे, 40ला काय अवस्था आहे, 50 नंतर काय. काही जण असे बघितले 50 नंतर प्रचंड आजार आहेत, ब्लड प्रेशर, शुगरसारखे, तरी पैशाच्या असुरक्षिततेमुळं मरमरच तर काहीतरी करायला लागले. आणि त्याच काही जण असे आहेत की हां मी करतोय, एन्जॉयमेंट म्हणून करतोय, काम चाललंय माझं, आहे तेच चाललंय, पण आता ते टेन्शन नाही आहे, आय एम एन्जॉईंग, माझं हे कामसुद्धा मी एन्जॉय करतोय, असे पण करणार आहेत. आणि काही जण असे की आता मला हे काही रोजचं रुटीन जे आजपर्यंत जगलो आहे त्यातलं मी काही करणार नाही. मला जे माझ्यातलं गाणं, माझ्यातलं नाटक, माझ्यातली चित्रकला, माझे जे काही असेल ते मी आता करणार आहे. बाकीच्या ज्या अनावश्यक खरेदी नावाच्या गरजांवर खर्च आहेत ते मी कमी करणार. स्वतःला ज्याच्यात आनंद करणार आहे ते सगळं करणार आहेत. असं प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं आपापल्या कुटुंबाचा विचार करून आणि एका लेवलनंतर स्वतःचा विचार करून हे सगळं करून जर जीवनामध्ये मार्गक्रमण केलं, आपलं जीवन चांगलं होणार आहे. आणि फायनली मी कायम नेहमी म्हणतो, आपण बसमध्ये एकटेच चढलो आहे आणि बसमधून एकटेच उतरायचं आहे. नंतर मी एकटाच बसमध्ये चढलो आहे आणि एकटाच उतरणार आहे. आणि मधल्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये हे बाकावर बसलेले बायको, पोरं, नवरा, अमुक तमुक सगळं आलेले आहेत. मग मी एकटंच हे सगळं करणार आहे, तर आधी मी आनंदी राहिलं पाहिजे, मी समाधानी राहिलं पाहिजे. यासाठी आनंद शोधणे ही प्रक्रिया प्रत्येकाला जर जमली तर जीवन सुसह्य आहे. आणि त्यासाठी योग्य काळात आर्थिक नियोजन करत असताना अनावश्यक खर्च टाळणे, योग्य त्या पद्धतीनं इन्कमनुसार खर्च करणे आणि मग राहिलेल्या पैशामध्ये काय करायचं ते ज्यांनी त्यांनी ठरवायचं आणि आपलं जीवन सुंदर करायचं. धन्यवाद.